पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष शेती जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, शेतीविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि श्रमाचं महत्त्व समजावं या उद्देशानं राधानगरी तालुक्यातील कोते माध्यमिक विद्यालयानं अभिनव उपक्रम राबवला। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी थेट शेतात उतरून भात शेतीतील विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। पावसाच्या सरी, चिखलानं भरलेलं शेत आणि बळीराजाच्या सहवासात विद्यार्थ्यांनी शिवार शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव घेतला। मान्सूनच्या आगमनानंतर शेतशिवार हिरवगार झालं असून भात लागवडीच्या कामांना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर कोते माध्यमिक विद्यालयानं विद्यार्थ्यांसाठी कृषी सहलीचं आयोजन केलं होतं। या सहलीत विद्यार्थ्यांनी थेट भात शेतीत उतरून पारंपरिक शेतीची कामं जवळून पाहिली आणि त्यात सहभाग घेतला। स्थानिक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम भाताचा तरवा काढण्याची पद्धत, त्याची पेंढी बांधण्याचं तंत्र आणि रोपांची योग्य प्रकारे हाताळणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक पाहिलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः चिखलात उतरून भाताच्या रोपांची लागवड केली। पावसात भिजत, चिखलात रमत त्यांनी शेतीतील प्रत्येक कामाचा आनंद लुटला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेती हा केवळ व्यवसाय नसून कष्ट, संयम आणि निसर्गाशी असलेलं नातं यांचा संगम असल्याची जाणीव झाली। शेतकऱ्यांची वेगवान काम करण्याची पद्धत, त्यांची मेहनत आणि चिकाटी पाहून विद्यार्थ्यांना अन्नधान्याच्या प्रत्येक कणामागे असलेला परिश्रम समजला। ताटात येणाऱ्या प्रत्येक भाताच्या घासामागे बळीराजाचा घाम आणि संघर्ष दडलेला असतो, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर रुजली। चिखलात खेळण्याचा आनंद आणि श्रमाचं महत्त्व यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा शिवार शिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की विद्यार्थी जे आहेत शिक्षणाच्या माध्यमातून शेतीच्या जवळ जायला पाहिजे। शेती, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे। या देशामध्ये शेतीमध्ये आधुनिक असे प्रयोग करून आपला देशामध्ये अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते वाढवणं अतिशय गरजेचं आहे। शेतीविषयी आदर, पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि कष्टाचं मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात या उपक्रमाला मोठं यश मिळालंय। या उपक्रमासाठी रजनी गायकवाड, AM लाड, SB शिंदे, SM रायकर आणि गणेश कांबळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। शाळेच्या या अभिनव उपक्रमाचा पालक, ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होतंय।